सेंटर आणि शिक्षकांचे हे काय सभेचं नाव सांगा त्याच्यात माहिती. आमचं म्हणजे हे या ठिकाणी शिरोळ तालुका जे आहे आता गव्हर्नमेंटचं जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे 2020 त्याचे हे सर्व टीचर जे या ठिकाणी ट्रेनिंग या ठिकाणी घेत आहेत की या पुढच्या काळामध्ये आपण स्टुडंटला कशा पद्धतीनं लर्न शिकवायचं आहे आपल्याला त्याचं प्रशिक्षण या ठिकाणी चाललेलं आहे. हे सर्व या ठिकाणी वेगवेगळ्या शाळांमधून आलेले सर्व माध्यमिक प्राथमिक उच्च माध्यमिक सर्व शिक्षक या ठिकाणी आहे. थँक्यू सर, थँक्यू. आपल्या इचलकरंजी या परिसरामध्ये आपलं शिरोळ तालुका शिक्षक जे टीचर्स ट्रेनिंग आहे खरोखरच मला खूप आनंद वाटतं की आता आपले गव्हर्नमेंट्स वेगवेगळ्या राज्यातून माझे खूप लेक्चर चालत असतात. कर्नाटकामध्ये आता तालुका टीचर्सना माझे लेक्चर सुरू केलेले आहेत, DDP BOs वगैरे. इकडे महाराष्ट्रात देखील खूप लोकांनी सांगितलेले आहेत आणि योगायोगानं मी इकडे सासरवाडीला आलेलो. शिरोळ तालुका राजापूरचे पाटील म्हणजे दत्तात्रय पाटील गुरुजी हे माझे सासरे आहेत. भरपूर 40 वर्षे सर्व्हिस केले त्याने. आता मी सध्या सर्व्हिस करत आहेत. अलगोंडा पाटील म्हणून सध्या सर्व्हिस करत खिद्रापूर शाळेत आहेत. तर माहिती मिळाली इकडे आलो आणि आपले नितीन कांबळे सरांनी ओळखले सर टेक्निक्स खूप चांगले आहेत, थोडीशी माहिती देऊया आपल्या टीचर्सना. खास करून मी माझ्या YouTube चॅनल ॲडव्हर्टाईज आणि 1-2 मॉडेल बुक्स देखील आहेत त्या संबंधित तिकडे आलेलो आहे. तर त्याबद्दल 1-2 मिनिटं माहिती सांगतो मी. तर आपल्या नितीन कांबळे सरांनी आणि आपल्या सरांचं नाव नितीन कोटेकर सर, नितीन अँड नितीन सरांनी खरंच त्याचं महत्त्व ओळखले आणि मला वेळ दिले तिकडे. आपण देखील खूप अमूल्य असं वेळ दिलेला. आपले नितीन कांबळे सर आणि आपले आणखी नितीन कोटेकर सर आणि आपण सर्व वेळ दिल्याबद्दल अमूल्य असा वेळ दिल्याबद्दल आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू वन अँड ऑल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ओके, गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. येस, मी बेळगावहून आलेला आहे, अंकुश दुर्गी. तर मी स्वतः महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यामध्ये गेली 25-30 वर्षे मी लेक्चरिंग केलेलं आहे. सध्या रायटिंग अँड पब्लिशिंग करतोय आणि लाईफ लॉंग स्टडी करतोय. नाव आय एम द स्टुडंट ऑफ 60+ years. I covered more than 10 degrees in all that science, computer science and arts, and just now finishing one PhD in Hindi. That's the problems of middle class. So सहजपणे कुठल्याही सब्जेक्ट मध्ये कोणत्याही लेवल मध्ये आपण सहजपणे कशा प्रकारे स्टडी कव्हर करू शकतोय त्या संबंधित मी माझं एक YouTube चॅनल मी बनवलेलं आहे, टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. अलीकडे मराठी मीडियम साठी एक नवीन चॅनल बनवलेलं आहे, तेही फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्यानंतर फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ऑल आर फ्री ऑफ कॉस्ट टोटली. त्यामध्ये तुम्हाला LKG to PhD सर्व लेवलचे सर्व प्रकारचे व्हिडिओज बनवून दिलेले 4 भाषेमधून, मराठी, हिंदी, इंग्लिश आणि कन्नड. तर 4ही भाषेमधून स्टडी इम्प्रूव्हमेंट साठी प्रोग्राम्स आहेत. त्यामध्ये हँड रायटिंग जस्ट विदाउट टचिंग पेन अँड पेपर 10 मिनिटांमध्ये जगभरातलं कोणतेही रायटिंग सुपर होऊ शकतं. त्यासाठी माझा व्हिडिओ आहे अंकुश इंग्लिश हँड रायटिंग आणि माझ्या चॅनलचं नाव आहे अंकुश दुर्गी. जुनं चॅनल आहे ते अंकुश दुर्गी आणि जे नवीन चॅनल आहे ते अंकुश दुर्गी मराठी मीडियम. म्हणजे मराठी पूर्वीच्या जुन्या चॅनल मध्ये फक्त 4ही भाषेचं लेक्चर व्हिडिओज असायचे. आता मी अलीकडं मराठीसाठी स्पेशल चॅनल बनवलं. त्यासाठी त्या नवीन चॅनल मध्ये तुम्हाला प्युअरली मराठीमध्ये लेक्चर करतात. तर एक तर हँड रायटिंग इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम, स्टडी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम म्हणजे एकदा जर आपण लेसन वाचून घेतलं तर सहजपणे विसरू शकत नाही. त्यासाठी मी स्वतः टेक्निक बनवलेला आहे अंकुश स्टडी मेथड. व्हिडिओचं नाव आहे अंकुश स्टडी मेथड. तुमच्या माहितीसाठी इथं देखील आम्ही एक व्हिडिओ बनवत आहोत. हे व्हिडिओ आपण फॉलो करू शकता कारण यामध्ये पूर्ण माहिती सर्व शिक्षकांना जाईल, महाराष्ट्रभर जाईल, इतर राज्यातून जाईल. सहजपणे सुपर रँकर कोणताही विद्यार्थी बनू शकतोय.
आपण म्हणतोय की समाजामध्ये एक विचार आहे, काही विद्यार्थी डल असतात, काही विद्यार्थी मध्यम असतात, काही विद्यार्थी मीडियम टॉपर असतात आणि काही सुपर टॉपर असतात, एका दुसरा सुपर टॉपर असतोय, खूपच सुपर टॉपर. खरं तर हे लेवल नसतात. आयुष्यभर मी दोन्ही राज्यामध्ये लेक्चरिंग केलेलं आहे, महाराष्ट्र आणि कर्नाटक. लेक्चरिंग करत करत मी स्वतः स्टडी करतो आहे. 60 ओलांडले, 60+ आता, आणि आयुष्यभर मी स्टडी मध्ये आहे. जवळजवळ 60 वर्षे मी आयुष्यात स्टडी मध्ये आहे. त्यामुळे भरपूर टेक्निक्स बनवले. माझे हजारो आता लॅक्स वर स्टुडंट्स आहेत अक्रॉस कर्नाटक, महाराष्ट्र. सहजपणे सुपर रँकर बनलेले आहेत. आणि माझ्या मुली 1 2 3 अमृता, निकिता आणि सोनाली हे मराठी शिकले, गव्हर्नमेंट शाळेत शिकले, ज्याला आपण मराठीमध्ये जिल्हा परिषद शाळा म्हणतात. तर कर्नाटक टॉपर, इंडिया टॉपर अँड वन ऑफ द सुपर टॉपर ऑफ द वर्ल्ड आहे. आता दोन मुले सायंटिस्ट बनत आहेत फक्त 2 महिन्यामध्ये. सहजपणे टॉपर आणि 100 मार्काचा पेपर सोडवतात. एक 20 25 30 मिनिटांमध्ये होते पेपर. त्या सहजपणे हाय स्पीड रनिंग रायटिंग, एक्स्ट्राऑर्डिनरी इंग्लिश ग्रामर आणि मॅथ्स सुपर. माझे व्हिडिओज बघा, मॅथ्स मध्ये 5-6 व्हिडिओज आहेत. फक्त एक गुणाकार प्लस एक गुणाकार, जर बराचसे गुणाकार सर्व तुम्ही येतात. आणि एक तुमच्या इकडे दत्तवाड मराठी शाळेमध्ये तिकडे व्हिडिओज केलेले आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या शाळेतून पोहोचलं तिकडे एक छोटस व्हिडिओ बनवलेला आहे. पुन्हा वेगवेगळ्या त्यांच्या हायस्कूल आणि कॉलेजमध्ये. त्यानंतर इतर शिरोडा वगैरे एका कन्या शाळेमध्ये एक छोटस व्हिडिओ आहे बघा. 2 मिनिटांमध्ये 100 पर्यंत पाढे क्रिएट करण्याची आयडिया मिळते विद्यार्थ्यांना. फक्त 2 मिनिटांमध्ये 100 पर्यंत पाढे क्रिएट होतात आणि आयुष्यात कधी विसरू शकत नाही. बाहेर करायची गरज नाही, लिहित बसायची गरज नाही. ते टेक्निक 2 लेसन आहेत. डॉक्टर B.R. आंबेडकर त्याने DSc अभ्यास केले, PhD 8 वर्षाचा PhD कोर्स जगामध्ये अत्यंत कमीत कमी म्हणजे जस्ट मिनिमम लोकांनी ते डिग्री कव्हर केले. त्या संबंधित कर्नाटकात 2 लेसन्स आहेत. सेकंड लँग्वेज मध्ये 10वी मध्ये 4था लेसन आहे डॉक्टर B.R. आंबेडकर आणि दुसरा लेसन आहे मराठी मीडियमच्या 10वीच्या विद्यार्थ्यांना जागृत व्हा या नावाने. तिसरा लेसन आहे मराठी मीडियम कर्नाटक स्टेट 10वीच्या सिलेबसला. तर त्यामध्ये त्यांनी कशा प्रकारे अभ्यास केले त्याचं वर्णन केले. आणि त्या संबंधित मी माझंच एक टेक्निक वापरलेलं आहे. सिग्नल वरती 2 ते 5 मिनिटांमध्ये कोणताही लेसन कशा प्रकारे कव्हर करायचा, आंबेडकरांचा तो वर्णन घेऊन मी बनवलेला आहे. आता माझ्या YouTube चॅनल मध्ये व्हिडिओज आहेत, ते हिंदी मध्ये, इंग्लिश मध्ये आणि कन्नड मध्ये आहेत. मग हा जो आता व्हिडिओ बनतोय, आपण बनवतोय, हे मराठी मध्ये असणार. थोडस सिग्नल कडे लक्ष द्या. एक मोठासा लेसन, जग प्रसिद्ध लेसन सहजपणे आपण कव्हर करू शकतो आणि त्यांचा अभ्यासाचा सिस्टीम देखील त्यामध्ये तुम्हाला आयडिया मिळणार आहे. डॉक्टर B.R. आंबेडकर कशा प्रकारे अभ्यास करत होते. तर लेसन आहे डॉक्टर B.R. आंबेडकर इंग्लिश मध्ये, सेकंड लँग्वेज कर्नाटक स्टेट सिलेबस मध्ये. आणि तोच लेसन कर्नाटक सिलेबस मध्ये मराठी मीडियमच्या 10वीच्या मराठी विषयामध्ये आहे. तिसरा लेसन विद्यार्थ्यांना जागृत व्हा. तर त्या लेसनचं मी 1-2 मिनिटात बॅकग्राऊंड सांगतोय आणि 1-2 मिनिटात लेसन संपवून जातोय. त्यासाठी मी टेक्निक क्रिएट केले. तर बॅकग्राऊंड आहे, बॅकग्राऊंड सर आडवच येस. तर बॅकग्राऊंड आहे 1923 मध्ये, 23-24 मध्ये, आजपासून म्हणजे 100 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी डॉक्टर B.R. आंबेडकर इंग्लंडला जातात DSc स्टडी करण्यासाठी.
डॉक्टरेट इन सायन्स, 8 वर्षाचा PhD कोर्स आहे. तर तिकडे जातात, पण त्यांच्या मनात एक नेहमी बिग क्वेश्चन असायचा की मी इकडे 8 वर्ष इंग्लंडमध्ये माझ्या स्टडीसाठी, स्वतःच्या स्टडीसाठी मी इकडे जर राहिलो इंग्लंडमध्ये 8 वर्षे, तर माझ्या देशाचं काय? मला देशासाठी काम करायचं आहे. तो बिग क्वेश्चन त्यांनी घेऊन गेले तिकडे, आणि तिकडे युनिव्हर्सिटी वाल्यांना रिक्वेस्ट केले की मला 8 वर्ष इथं थांबायचं होत नाही, मला देशासाठी खूप काम करायचं आहे, मला तुमचा प्रोटोकॉल चेंज करून द्या. मी माझ्या परीने अत्यंत कमीत कमी वेळेत मी तुमचा PhDचा कोर्स कव्हर करून देतोय. तर इंग्लंडवाले म्हणाले, युनिव्हर्सिटीवाले, आजपर्यंत आयुष्यात कधी आम्ही मागे इतिहासामध्ये करून हे चेंजेस करून दिलं नाही, आताही करू शकत नाही, मोस्टली पुढे देखील तो चान्स मिळणार नाही, करणार नाही, प्रोटोकॉल चेंज नाही करणार. पण आंबेडकर आपल्यासाठी आम्ही प्रोटोकॉल चेंज करू. बघा किती विश्वास होता त्यांचा आंबेडकरांच्यावर, अभ्यासा संबंधित, त्याच्या दृढ निश्चयाच्या संबंधित त्यांनी प्रोटोकॉल चेंज करून दिले. मग त्याने अभ्यास केले, अत्यंत कमीत कमी पिरियड मध्ये, वर्षामध्ये ते अभ्यास कव्हर केले आणि इंडियाला आले. खूप समाजसेवा करत करत खूप काही वर्षानंतर, बघा 1923 ला गेले होते, जाऊन तिकडे अभ्यास करून आले. पुढे खूप वर्षानंतर, खूप काही वर्षानंतर 1938 मध्ये पुण्यामध्ये अखिल भारतीय 11व्या विद्यार्थी संमेलनामध्ये अध्यक्षीय भाषणात बोलत होते. काय बोलत होते? त्यांनी कशा प्रकारे अभ्यास केले DSC चा इंग्लंडमध्ये, त्या संबंधित त्यांनी वर्णन केले. तोच तो भाषण हा लेसन आहे. 23 ला गेले 1900 आणि 38 मध्ये पुण्यामध्ये वर्णन केले. बघा मग वर्णन काय केले त्यांनी त्या वर्णनामध्ये सांगितले कशा प्रकारे मी तिकडे अभ्यास केलो. तर त्यांनी सांगतात, हा आता जे मी सांगितलं हे बॅकग्राऊंड आहे. आता लेसन सुरू होतोय. लेसन मध्ये सांगतात, जरासा सिग्नल लक्षात घ्या, सिग्नल मी देतोय. आता लेसन 8 वर्षाचा कोर्स फक्त 2 वर्षे 3 महिन्यामध्ये कव्हर केले, आणि त्यासाठी 20,000 बुक्स वाचले. हे आहेत ना, हे सिग्नल, हे 20,000चा सिग्नल आहे. आणि त्यासाठी वेळ 24 तासामध्ये 21 तास अभ्यास केले. हे सिग्नल आहे ना, हे 24 तासाचं आहे, आणि हे एक जे आहे ना, हे 21 तासाचं आहे. आणि त्या एक्झाम मध्ये जगामध्ये सुपर टॉपर कोण होते? डॉक्टर B.R. आंबेडकर. ओके, लेसन संपलं. तर आता सिग्नल बघूया आपण लेसन सांगू शकता आता, आणि हेच लेसन आपल्या विद्यार्थ्यांना यूज करा, समाजाला यूज करा, खूप याचा फायदा होणार. विद्यार्थी लेसन वाचून ते कसं लक्षात ठेवायचं असे खूप काही चिंतित असतात, आणि त्यामुळेच पुन्हा विसरून जातात, प्रेशर येतोय. असे काही टेक्निक्स यूज केल्यानंतर सहजपणे स्टडी होतोय. येस, कम ऑन, वन्स अगेन आय एम रिपीटिंग दॅट वन. सिग्नल्स 8 वर्षाचा कोर्स, फक्त शब्द नाही सोडायचं. सर प्लीज राऊंड अप घ्या, म्हणजे यांनी आता सांगतील. येस, कम ऑन. एक मिनिट. 8 वर्षाचा कोर्स, एकदा ट्रायल घेऊया. 8 वर्षाचा कोर्स फक्त 2 वर्षे
3 महिन्यामध्ये कव्हर केलं. त्यासाठी 20,000 बुक्स वाचा. त्यासाठी पुन्हा 24 तासामध्ये 21 तास अभ्यास केले. आणि जगामध्ये त्या एक्झाम मध्ये सुपर टॉपर कोण होते? डॉक्टर B.R. आंबेडकर. ओके, मी सिग्नल देतोय, आता आपण लेसन सांगायचं आहे. आर यू रेडी? येस, कम ऑन, लेट अस स्टार्ट. फक्त डॉक्टर B.R. आंबेडकर सुपर टॉपर होते. इज इट क्लिअर? येस, थँक्यू. आपण कोणीतरी बोलू शकता का? कोणीतरी असं म्हणजे कसं वाटलं आपल्याला? काय वाटतं? कोणी 1-2 गोष्टी बोलू शकता का? येस, कम ऑन प्लीज. हे टेक्निक युजफुल वाटतं की नाही या संबंधित? टेक्निक चांगली ठेवली आहे सरांनी, चांगली टेक्निक सांगितलेली आहे. विद्यार्थ्यांना म्हणजे कृतीपूर्ण शिक्षण आपण म्हणतो, विद्यार्थ्यांना सामावून घ्यायचं आहे. कृतीपूर्ण शिक्षण केलं तर विद्यार्थ्यांच्या संकल्पना लक्षात राहतात. जसे एखादा व्हिडिओ बघितला की लक्षात राहतो, तर सांगितलं की लक्षात राहत नाही. त्या पद्धतीनं हावभाव केलेले ते विद्यार्थ्यांच्या लक्षात राहतं. जसं ट्रॉफिक पोलीस बोलत नाही, पण असं म्हटलं की सगळं थांबतं, असं झालं म्हटलं की सगळे जाऊ देतात. सगळेजण सिग्नल, आणि आजकाल फक्त सिग्नल सगळ्यांना लक्षात येतात. मग सरांनी जे सिग्नल पद्धती सांगितलेली आहे व्हेरी नाईस आहे सर, व्हेरी गुड आहे आणि चांगली आहे. म्हणजे याचं जर वापर प्रत्येकानं जर आपापल्या पद्धतीने केला तर तुमचं सेंटर आणि शिक्षकांचे हे काय सभेचं नाव सांगा, त्याच्यात माहिती. आमचं म्हणजे हे या ठिकाणी शिरोळ तालुका जे आहे, आता गव्हर्नमेंटचं जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे 2020, त्याचे हे सर्व टीचर जे या ठिकाणी ट्रेनिंग या ठिकाणी घेत आहेत की या पुढच्या काळामध्ये आपण स्टुडंटला कशा पद्धतीनं शिकवायचं आहे आपल्याला, त्याचं प्रशिक्षण या ठिकाणी चाललेलं आहे. हे सर्व या ठिकाणी वेगवेगळ्या शाळांमधून आलेले सर्व माध्यमिक, प्राथमिक, उच्च माध्यमिक सर्व शिक्षक या ठिकाणी आहेत. थँक्यू सर, थँक्यू. आपल्या इचलकरंजी या परिसरामध्ये आपला शिरोळ तालुका शिक्षक जे टीचर्स ट्रेनिंग आहे, खरोखरच मला खूप आनंद वाटतं की आता आपले गव्हर्नमेंट्स वेगवेगळ्या राज्यातून माझे खूप लेक्चर चालत असतात. कर्नाटकामध्ये आता तालुका टीचर्स नावाचे लेक्चर सुरू केलेले आहेत, DDPI, BOs वगैरे. इकडे महाराष्ट्रात देखील खूप लोकांनी सांगितलेले आहेत. आणि योगायोगानं मी इकडे सासरवाडीला आलेलो, शिरोळ तालुका राजापूरचे पाटील म्हणजे दत्तात्रय पाटील गुरुजी हे माझे सासरे आहेत. भरपूर 40 वर्षे सर्व्हिस केले त्याने. आता मी सध्या सर्व्हिस करत आहेत, अलगोंडा पाटील म्हणून सध्या सर्व्हिस करत खिद्रापूर शाळेत आहेत. तर माहिती मिळाली, इकडे आलो आणि आपले नितीन कांबळे सरांनी ओळखले. सर टेक्निक्स खूप चांगले आहेत, थोडीशी माहिती देऊया आपल्या टीचर्सना. खास करून मी माझ्या यूट्यूब चॅनल ॲडव्हर्टाईज आणि 1-2 मॉडेल बुक्स देखील आहेत त्या संबंधित तिकडे आलेलो आहे. तर त्याबद्दल 1-2 मिनिटं माहिती सांगतो मी. तर आपल्या नितीन कांबळे सरांनी आणि आपल्या सरांचं नाव नितीन कोटेकर सर, नितीन सरांनी खरंच त्याचं महत्त्व ओळखले आणि मला वेळ दिले तिकडे. आपण देखील खूप अमूल्य असं वेळ दिलेला. आपले नितीन कांबळे सर आणि आपले आणखी नितीन कोटेकर सर आणि आपण सर्व वेळ दिल्याबद्दल, अमूल्य असा वेळ दिल्याबद्दल आय एम व्हेरी थँकफुल टू वन अँड ऑल. थँक्यू व्हेरी मच.